नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 22 सप्टेंबर 2025 सायंकाळी 6 वाजता उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणातून जो सकाळी विसर्ग होता त्यामध्ये किती बदल झाला आहे, त्याचबरोबर उजनीत येणारा दौंडचा विसर्ग कितीने वाढला किंवा घटला आहे आणि बनगाडच्या विसर्गामध्ये काय फरक पडला आहे का आणि वीरचा विसर्ग सध्याला किती आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातून वाहणारी सीना नदी, या सीना नदीच्या काठला जे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्याची आपण सविस्तर माहिती आपण देणार आहोत. खरं तर सीना नदीची माहिती आपल्या उजनी धरण प्रशासनामध्ये येत नाही, परंतु जिल्ह्यातून ती सीना नदी वाहत असल्यामुळे त्या नदीचा पुराचा फटका आपल्या जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये बसतोय. माढा असेल, मोहोळ असेल, उत्तर सोलापूर असेल या भागांना बसणार आहे, त्यामुळे त्याची माहिती आपण आज घेणार आहोत. आज सायंकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 497.195 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 121.62 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 57.96 TMC. टक्केवारी ही उजनीची 108.19% उजनी धरण झालेलं आहे. आणि सध्याला उजनीतून भीमा नदीमध्ये जो सकाळी 6 वाजता 70,000 क्युसेकचा विसर्ग होता, तो विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी करत 11:30 वाजता तो 50,000 करण्यात आला, परत 1:30 वाजता तो 30,000 करण्यात आला आणि आज सध्याला 6 वाजता तो 30,000 क्युसेकचा विसर्ग आणि पॉवर हाऊसचं 1600 क्युसेक असं 31,600 क्युसेकचा विसर्ग कायम आहे. आणि नीरा नदीत जो विसर्ग वीर धरणातून चालू होता 3,200 क्युसेकचा, तो विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. खरं तर परतीचा पाऊस हा आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये जास्त पडतो आणि तो सध्याला पडतोय, बरसतोय. त्यामुळे उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जो पाऊस झाला त्यामुळे पाणी सोडण्याची वेळ आली आहे, कारण उजनी धरणाच्या वर असलेली 19 धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये कसलाही पाऊस नाही. त्या धरणातून 19 धरणापैकी 7 ते 8 धरणातून केवळ 10,000 क्युसेकचा विसर्ग सध्याला खाली सोडला जातोय. त्यामुळं वरच्या धरणातून पाणी येण्याची शक्यता सध्याला जरी कमी असली तरी आपल्या परिसरामध्ये पडणाऱ्या पावसाचा फटका आपला उजनी धरण, भीमा नदी आणि गावगावच्या लोकांना बसतोय. आता आमच्या बेंबळे परिसरामध्ये गेल्या 2 दिवसामध्ये 96 मिलीमीटर पाऊस पडला. त्यामुळे वडे, नदी नाले पूर्ण तुडुंब भरून आले. पिकं नासधूस झाली, पूर्ण ऊस पाण्यामध्ये बुडाला दिसला. तसेच आता सध्याला दौंडचा विसर्ग बघितला, तो विसर्ग केवळ 12,935 क्युसेकचा आहे. बनगाडचा विसर्ग हा 9,720 क्युसेकचा आहे. आणि वीरचा तर पूर्णपणे बंद असल्यामुळं उजनीत जो सोडलेला विसर्ग आहे तोच फक्त भीमा नदीत येणार आहे. परंतु सध्याला सीना नदीमध्ये जो काल 40,000 क्युसेकचा विसर्ग होता त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती, परंतु आता सध्याला सीना कोळेगाव प्रकल्पामधून आणि भोगावती प्रकल्पामधून दोन्ही नद्यांमधून जवळपास 2 लाख क्युसेकचा विसर्ग सध्याला सीना नदीमध्ये सोडला जातोय. त्यामुळं माढा, मोहोळ आणि उत्तर सोलापूर या भागाला हा फटका बसणार आहे. त्यामुळं काळजी घेण्याची गरज आहे. नदीकाठच्या असणाऱ्या गावामध्येही पाणी शिरणार आहे, कारण 40,000 क्युसेकनं बरीच पिकं पाण्याखाली गेली होती, परंतु आता जवळपास 5 पट विसर्ग वाढल्यामुळं नदीकाठची गावामध्येही पाणी शिरणार आहे. त्यामुळे काळजी घेण्याचं आव्हान त्या विभागाने केलेलं आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.